क्रिएटिव्ह माणूस आहे मी आणि ती सगळी क्रिएटिव्हिटी ते सगळं काम सोडून या निर्ढावलेल्या व्यवस्थेमध्ये मी गुरफटून गेलेलो आहे आणि त्याच गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला ज्याच्यावर FIR दाखल आहे, चार्जशीट दाखल झालेली आहे, त्याच माणसाला तिथेच येण्याचं त्यांनी वाट मोकळी करून दिली. DR ने चौकशीसाठी तेजस शहाला का बोलवलं? तो पार्टी नव्हता तरी सुद्धा त्याला बोलवलं. याच्यामध्ये काहीतरी शंका घेण्यासारखी जागा आहे असं मला वाटतं. मुख्यमंत्री साहेब आणि सर्व मंत्र्यांना जे जे या 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 खात्याशी संबंधित आहे त्यांना कळकळीची विनंती आहे की सामान्य माणूस जो वर्षानुवर्ष अशा ऑफिसमध्ये पिचतो आहे तिथे ते सरसकट नियम लागू करून चालणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही वेगळा विचार करायला पाहिजे. ती चार्जशीट 16 पासून अजून प्रलंबित का आहे, याच्यावर कारवाई का होत नाहीये, मला तर याला कोण वाचवत आहे, याच्या मागे कोण राजकीय परिस्थिती आहे. आणि जर कोणी राजकीय माणूस असेल, कुठला पक्ष असेल, तर माझ्यासारख्या कलावंताने, माझ्यासारख्या सामान्य माणसाने काय करायचं? प्रत्येक वेळी पाऊस आल्यानंतर तुम्हाला गारवा आठवतो, पण त्यांच्या आयुष्यातला हा गारवा जो आहे तो मात्र या सगळ्या व्यवस्थेनं हरवून टाकलेला आहे. आणि ह्या सगळ्या किचकट ह्याच्यामध्ये अडून माझं खूप नुकसान झालेलं आहे. खूप प्रोजेक्ट्स मला सोडावे लागलेले आहेत आणि खूप माझं आतापर्यंत 2 पुस्तकं यायला पाहिजे होती, ते सगळं अर्धवट पडलेलं आहे. नमस्कार, मी प्रशांत कदम. एका कलाकाराची आपलं घर वाचवण्यासाठीची जी धडपड आहे ती गेल्या 3 महिन्यांपासून सगळा महाराष्ट्र बघतो आहे. आणि ही व्यथा जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा या संपूर्ण व्यवस्थेमध्ये कुठल्या कुठल्या पातळीवरती सगळी व्यवस्था भ्रष्ट झालेली आहे हे पण तुमच्या लक्षात येईल. अतिशय सुन्न करून टाकणारी ही कथा आहे. आणि ही ज्यांच्याबद्दल घडलेली आहे ते आहेत कवी, अभिनेते किशोर उर्फ सौमित्र कदम. 10 ऑगस्टला त्यांनी एक पोस्ट लिहिली आणि पुनर्विकासाच्या नावाखाली एक PMC म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नावाची जी संस्था असते की जी पुनर्विकासाचं काम बघते ती कशी नियमबाह्य आहे याच्याबद्दलची काही तक्रार केली. आणि त्याच्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात आपण दखल घेतोय असं सांगितलं, त्याच्या संदर्भातले काही आदेश दिले. पण 3 महिन्यानंतर त्यांच्या पदरात काय पडलेलं आहे तर पुन्हा त्यांना एक फेसबुक पोस्ट करावी लागते आहे. एक ऑर्डर या सगळ्या काळामध्ये झालेली आहे फक्त, ती आहे उपनिबंधकांची म्हणजे डेप्युटी रजिस्ट्रार यांची. आणि त्या ऑर्डरमध्ये फक्त मेजॉरिटीच्या नावाखाली म्हणजे सोसायटीमध्ये जर एखादी गोष्ट होत असेल तर त्या संदर्भात सगळे निर्णय जे आहेत ते मेजॉरिटीनं घेतलेले निर्णय योग्य असतात अशा पद्धतीचा दावा या ऑर्डरमध्ये केला गेलेला आहे. आणि त्यांना सहकार न्यायालयामध्ये आता जर काही त्यांची तक्रार असेल तर त्यांनी तिकडं दाद मागावी असं म्हटलेलं आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये झालं काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. PMC म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून जी व्यक्ती नेमलेली आहे तिची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांचं लायसन्स याच्या आधी रद्द झालेलं आहे, पण तरी देखील पुन्हा तेच PMC या प्रकरणामध्ये अजूनही आहेत. म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे त्या प्रकरणामध्ये सुद्धा हे होतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपनिबंधकांची ही ऑर्डर मग म्हणजे काय सांगते आपल्याला, त्यांनी कुठल्या गोष्टीची या सगळ्यामध्ये दखल घेतली याच्याबद्दलचे सुद्धा प्रश्न आहेत. आणि आपण हे सगळं थेटपणे जाणून घेणार आहोत. किशोर कदम स्वतः आत्ता माझ्यासोबत आहेत. खरं तर मगापासून आम्ही जी चर्चा करतोय मला हे बघतानाच खूप वाईट वाटत होतं की ज्या माणसाचं काम शब्द आणि कविता लिहिणं आहे त्याला आपण अशा सगळ्या या गोष्टींमध्ये अडकवतोय आणि या किचकट गोष्टींसाठी त्यांना झगडा करावा लागतोय. म्हणजे कलाकार एखादा आपल्या समाजासाठी जे योगदान देत असतो त्याची खरं तर किंमत नसते. त्यांच्या एका कवितेनं तुम्ही म्हणजे किती तुमच्या भावविश्वामध्ये चांगल्या गोष्टी होत असतील. प्रत्येक वेळी पाऊस आल्यानंतर तुम्हाला गारवा आठवतो, पण त्यांच्या आयुष्यातला हा गारवा जो आहे तो मात्र या सगळ्या व्यवस्थेनं हरवून टाकलेला आहे. आणि म्हणून आपण आज त्यांच्याशी थेट चर्चा करतोय. मुलाखत पूर्ण पहा, कारण या महाराष्ट्र राज्याची सगळी व्यवस्था किती निर्ढावलेली आहे याची 2-3 थेट प्रमुख ठळक उदाहरणं तुमच्या लक्षात येतील. किशोरजी, 10 ऑगस्टला तुम्ही एक पोस्ट करता, आता पुन्हा तुम्हाला पोस्ट करण्याची वेळ आलेली आहे. 3 महिन्यात काहीच झालेलं नाहीये का? 3 महिन्यामध्ये तुम्हाला या सगळ्या व्यवस्थेचा काय अनुभव आला? मला दुर्दैवानं सांगावं लागतंय की
माझं काम अभिनय करणं आहे, माझं काम कविता लिहिणं आहे आणि वाचन करणं आहे आणि क्रिएटिव्ह माणूस आहे मी. आणि ती सगळी क्रिएटिव्हिटी ते सगळं काम सोडून या निर्ढावलेल्या व्यवस्थेमध्ये मी गुरफटून गेलेलो आहे. आपण एक चांगले वाचक असतो, सामाजिक जाणीव असलेले कलावंत असतो, आपल्याला राजकीय गोष्टींबद्दल भान असतं, आपल्याला पक्षांबद्दल कळतं, आपल्याला सगळं कळतं. आपण बाहेर राहून त्याच्याबद्दल टीका टिप्पणी करतो, माहिती बरोबर. देतो, त्यातल्या त्यात जो माणूस आहे त्याला मत देतो, सरकार येतं, आपण आपलं काम करत राहतो. परंतु जेव्हा तुमच्या आयुष्यात ती गोष्ट घडते आणि तुम्ही त्या प्रत्यक्ष उतरता, बरोबर. तेव्हा ती व्यवस्था किती घाणेरडी, बरबटलेली, चिखलाने बरबटलेले याचा प्रत्यय मला गेले वर्षभर येतो आहे. हम्म, 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 आणि अतिशय दुर्दैवाची बाब आहे की आपली व्यवस्था इतकी सडलेली आहे. मी मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांना एक निवेदन दिलं होतं की तेजस शहा यांना 2015-16 मध्ये सिव्हिल एव्हिएशन आणि बीएमसी मध्ये फोर्जरी सारख्या मोठ्या गुन्ह्यात अटक झालेली असून त्यांचे कामाचे लायसन्स रद्द करण्यात आले, तरी ते दुसऱ्यांच्या नावावर किंवा दुसरं एक लायसन्स त्यांनी काढलं तेजस होतं, शहा म्हणजे या प्रकरणातले पीएमसी आहे. पीएमसी, PMC. असून लोकांच्या आयुष्याला धोका निर्माण करत आहेत. या संदर्भात महत्वाचे आरटीआय कागदपत्र मी गोळा केल्याचं लक्षात आल्याने माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या आयुष्याला धोका निर्माण झाला आहे. श्री तेजस शहा यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर व त्यांना सहाय्य करणाऱ्या कमिटी सदस्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि तोवर पुनर्विकसन प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी अथवा ते तात्काळ रद्द करण्यात यावं अशी मी कळकळीची विनंती करत आहे. असा माझा दावा, अशी माझी तक्रार तक्रार होती होती 22 ऑगस्टची. 22 ऑगस्टची. पण तेजस शहा यांची ऍक्च्युली ते गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्यावर FIR दाखल झालेला आहे, जो RTIने मिळवलेला आहे. FIR दाखल झालेला आहे 2018 रोजी, 18 रोजी बांद्रा येथे. दंड संहिता 1860, 465, 468. FIR दाखल झाला आणि लायसन्स पण रद्द झालेलं होतं. लायसन्स रद्द झालाय. तर हे मी RTIने त्यांचा FIR काढलेला आहे आणि या FIR मुळे त्यांचं पीएमसी म्हणूनचं काम करण्याचं कायमस्वरूपी दिल्लीपासून लायसन्स कॅन्सल करण्यात आलं आहे. त्यानंतर त्या माणसाने एक वेगळ्या लायसन्सवर काम करायला सुरुवात केली होती, त्याच्यावर मी पुढे येतो. बरं. आणि आमच्याकडे त्याने जे लायसन्स हे केलं होतं त्याच्यावर कुठल्याही अभियंत्याची सहीच नव्हती. बरं. मग मी विचार केला की असं कसं, कुठल्या तरी अधिकाऱ्याची सही पाहिजे. म्हणून मी चौकशी केली आणि बिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये मी गेलो आणि असा अर्ज दिला की अशा प्रकारचं लायसन्स इश्यू करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आणि तारीख आणि त्याची ओरिजिनल कॉपी मला देण्यात यावी. तर त्याला काहीही दाद मिळाली नव्हती. आणि नंतर माझ्या जेव्हा लक्षात आलं की दाद मिळत नाहीये, तेव्हा मी आयुक्तांकडे गेलो. आयुक्तांना ते दाखवलं, आयुक्तांच्या तात्काळ ते लक्षात आलं. मग त्यांनी ती तात्काळ फाईल बनवली, अधिकाऱ्यांना बोलवलं, चौकशी केली आणि नंतर तेही लायसन्स त्यांनी जे दिलं होतं ते रद्द करण्यात आलं. त्याची ही कॉपी माझ्याकडे आहे. आयुक्तांनी रद्द केलेलं लायसन्स आहे, त्याची कॉपी माझ्याकडे आहे. ओके. म्हणजे ते आत्ता झालेलं रद्द आहे, म्हणजे ऑक्टोबर मध्ये रद्द झालं होतं पुन्हा. हो हो, पुन्हा रद्द झालं होतं. दुसरं काढलेलं लायसन्स रद्द. म्हणजे ज्या बीएमसीने त्यांच्यावर तक्रार केली होती 2016ला, FIR केला होता, ही चार्जशीट सुद्धा दाखल झालेली आहे. माझ्याकडे चार्जशीट सुद्धा आहे. तर अशा माणसाला त्याच बीएमसीने आणखी एक लायसन्स काम करण्याचं दिलं, जे कोणाच्याही सहीचं होतं, ज्याच्यावर तो सगळीकडे काम करत फिरत होता. हे एक प्रकारे लोकांची आयुष्य धोक्यात घालण्यासारखाच प्रकार होता की नाही, होता असं मला वाटतं. बरोबर. तर तेच लायसन्स मी आयुक्तांना दाखवलं आणि त्यांनी ते सुद्धा कॅन्सल केलं. आणि म्हणजे आपण पुढे बोलूच, पण मला हा एक प्रश्न पडलाय की तुम्ही मुख्यमंत्र्यांना तक्रार केली, राज्याच्या प्रमुखांना, त्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घाला. त्याच्यानंतर उपनिबंधकांचा एक अहवाल जो आहे तो येतो. मग त्या अहवालामध्ये
ही बॅकग्राऊंड जी आहे या पीएमसीची, की तो क्रिमिनल आहे, त्याचं लायसन्स रद्द झालेलं आहे, याचा काहीच उल्लेख नाहीये का त्याच्यामध्ये? काहीही उल्लेख त्यांनी त्याचा कॉग्निशन्सच घेतलेला नाही. आणि 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 एवढं सगळं होऊन पुन्हा तोच पीएमसी याच्यामध्ये कायम पण राहिलेला आहे. हा काय झालंय की यांनी 2 महिने आम्ही चौकशी करतो चौकशी करतो चौकशी करतो म्हणून कसल्या प्रकारची चौकशी केली, आणि जो आम्हाला अहवाल जो दिला तो इतका ढिसाळ अहवाल आहे की ज्याच्यावर साधा आवक जावक क्रमांक सुद्धा नव्हता, बर. नाही आहे. आणि असंबद्ध माहिती, आमच्याबद्दलची खोटी माहिती जी आमच्या कमिटीने आणि सदस्यांनी त्यांना दिलेली आहे ती जोडण्यात आलेली आहे. बर. आणि असंबद्ध सगळ्या गोष्टी याच्यामध्ये जोडण्यात आलेल्या आहेत. आमच्या मूळ तक्रारीकडे दुर्लक्ष करून ज्या तारखेला रिडेव्हलपमेंट थांबण्यात आलं त्या तारखेपासून ते पुन्हा सुरू अशी ऑर्डर त्यांनी काढण्यात आली. बर. एवढं सगळं 2 महिने चौकशी करून सुद्धा पुन्हा त्याच माणसाला तिथेच येण्याचं त्यांनी वाट मोकळी करून दिली. याचा गैरफायदा घेत सोसायटीने रेझोल्युशन केलं आणि त्याच गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला, ज्याच्यावर FIR दाखल आहे, चार्जशीट दाखल झालेली आहे, ज्याची सगळी लायसन्स फक्त रद्द. त्याच्यामध्ये एक पळवाट शोधण्यात आली की त्यांची पत्नी दावा करते की आता ही हा. कंपनी माझ्या नावाने आहे. आता माझा असा आणि ही प्रश्न गोष्ट त्या उपनिबंधकांना अजिबात दिसलेली नाहीये. अजिबात दिसली नाही. माझा प्रश्न असा आहे की तक्रारदार मी आहे आणि सोसायटीच्या विरोधात तक्रार केलेली आहे त्यांच्या गैरकारभाराबद्दल, की चौकशी न करता तुम्ही अशा अशा माणसाला आणलेलं आहे. तर त्या पीएमसीला पार्टी करण्याचं डीआरचं कारण काय होतं, त्याला का बोलवण्यात आलं? जर तक्रारदार मी आहे बरोबर. तर तिकडे जेव्हा ती टीम आली डॉक्युमेंट घेण्यासाठी, डीआरची टीम आली, तेव्हा तक्रारदाराला का कळवण्यात आलं नाही का तुम्ही या तुमच्या उपस्थितीत आम्ही कागदपत्र तिथे तेजस शहाला बोलवण्यात आलं. बर. तिथे कमिटी सदस्य होते, आम्हाला बोलवण्यात आलं नव्हतं. याचं कारण डीआरने शेवटपर्यंत दिलं नाही. डीआरने चौकशीसाठी तेजस शहाला का बोलवलं? तो पार्टी नव्हता तरी सुद्धा त्याला बोलवलं. याच्यामध्ये काहीतरी शंका घेण्यासारखी जागा आहे असं मला वाटतं. आणि ज्या प्रकारचा निर्णय त्यांनी दिलाय की ज्या तारखेला ते थांबलं होतं त्या तारखेपासून सुरू करा, म्हणजे तेजस शहा, कमिटी आणि डीआर यांच्यामध्ये काहीतरी काळबेरं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते नक्की काय झालं आणि ही व्यवस्था कशी चालते हे वर्षानुवर्ष त्या ऑफिसेसमध्ये जाणाऱ्या अनेक लोकांना माहिती असेल. माझ्यासारख्या माणसाच्या आयुष्यात हे आता घडतं आहे. आणि त्या माणसाला म्हणजे त्या ऑर्डरमध्ये की हा माणूस गुन्हेगार आहे, याच्यावर FIR दाखल आहे, याच्यावर इतकी वर्ष इतके गंभीर गुन्हे दाखल आहेत, चार्जशीट दाखल झालेली आहे, तरी याच्याबद्दल पुनर्विचार करण्यात यावा अशा 4 ओळी सुद्धा त्यांनी का लिहिल्या नाहीत? बरं. ही संशय घेण्या इतकी जागा आहे की नाही? बरं. आता प्रेक्षकांच्या माहितीसाठी, म्हणजे काही लोकांना कदाचित हा गैरसमज होईल की तुम्ही एकूण रिडेव्हलपमेंटलाच विरोध करताय का, तुमचा नाही. त्याच्या सगळ्या प्रक्रियेलाच विरोध आहे का, किंवा तुम्ही तुमचं सेलिब्रिटी स्टेटस वापरून बाकीच्या बहुमताला काहीतरी वेगळी भूमिका मांडताय का? तर त्याच्याबद्दलची थोडीशी पार्श्वभूमी सांगा. तुमच्या सोसायटीचं नाव हवा महल हवामहल सोसायटीने किती सदस्य आहेत त्याच्यात? 24 सदस्य आहेत, त्याच्यातले 16-17 बाहेर राहतात. बरं. म्हणजे तिथे नसतात. नसतात. 8 कमिटी सदस्य आहेत. आणि जेव्हा ही सभा होते तेव्हा साधारण 7 ते 8 ते 9 लोक असतात. त्याच्यातले 8 तर कमिटी सदस्यच असतात. त्या कमिटी सदस्यांमधले 3-4 ऑनलाईन असतात. आणि ऑनलाईन जे बाहेर देशात गेलेले आहेत त्यांची उपस्थिती सुद्धा वर्षानुवर्ष मिनिट्स मध्ये गृहीत धरली जाते, जे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारची, आणि जे लोक स्पष्टपणे बोलू शकत नाहीत, ज्यांना कायद्यांबद्दल हे चुकीचं घडतंय पण बोलता येत नाही किंवा त्यांच्या दबावाखाली बोलू शकत नाहीत, अशा लोकांची मेजॉरिटी मॅनिप्युलेट केली जाते आणि असे काहीतरी निर्णय घडवले जातात. आमच्या इकडे मीटिंग कशा प्रकारे चालते हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मी हे व्हिडिओ शूटिंग ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. कुठल्याही गंभीर विषयावर चर्चा होऊ दिली जात नाही. आता परवा हा गुन्हेगार पीएमसी
हवा की नको, हा की नाही, हा या नाही, इसमें ही बोलणे का, ज्यादा बोलणे का नाही, असं करून हे करण्यात आलं. मी असं म्हटलं होतं की हा पीएमसी का नको, हम्म. याची 5 कारणं मी देतो आणि ज्यांना हा पीएमसी हवा आहे त्या प्रत्येक सदस्याने 5-5 वाक्य बोलावीत, तो का हवाय मी सगळं मान्य करायला तयार आहे. कोणालाही बोलू देण्यात आलं नाही, बळजबरीने रेझोल्युशन करण्यात आलं. ही एक प्रकारचा धाकदपडशा होता आणि अशा प्रकारचा धाकदपडशा डीआरच्या निदर्शनामध्ये वर्षानुवर्षाची कागदपत्र तपासून सुद्धा येत नाही. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. ही व्यवस्था काय करते, कुणासाठी काम करते, सामान्य माणसाने काय करायचं? माझ्यासारख्या कलावंताबरोबर ज्याला थोडीफार ओळख आहे, कुठल्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर 2 लोक भेटतात आणि म्हणतात की हा तुमचं काय काम आहे, पण अतिशय सामान्य माणूस ज्याला कोणी ओळखत नाही त्या माणसाचं काय होत असेल आणि वर्षानुवर्ष का प्रलंबित राहतात आणि लोक का पिचलेले आहेत अशा ऑफिसमध्ये, हे मी आता सध्या अनुभवतो आहे. बरं. पण या सगळ्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेमध्ये हा अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड असलेला जो पीएमसी आहे तर तो राहिला कायम, तर त्याच्यामुळे होणारे धोके काय आहेत तुम्हाला वाटतायत? त्याच्या आधी त्याने कमिटीने मिनिट्स केलेले आहेत की किशोर कदम रिपीटेड दॅट ही इज नॉट अगेन्स्ट रिडेव्हलपमेंट बरं, अँड म्हणजे हे सेड सोसायटीला पण मान्य आहे हा, की and तुम्ही said- पुनर्विकासाच्या विरोधात नाहीये. said that he is against the PMC, Mr. Tejas Shah, and that he should be removed as he is a criminal and that his license also has been cancelled. The honorary secretary pointed out to Mr. Kadam that in order there was nothing mentioned against PMC. पीएमसी म्हणजे असं हा कसं होऊ उपनिबंधकाचा शकतं? अहवाल की ज्याच्यामध्ये काहीच नमूद करण्यात आलेलं नाहीये. हो. म्हणजे 2-3 महिन्याची जी काही चौकशी यांनी केली ती नेमकी काय चौकशी केली, काय आणि चौकशी? केवळ सर्वसाधारण सभा जी आहे एखाद्या सोसायटीची ती सर्वोच्च आहे. हा. म्हणजे जर तिथं नियमानुसार काम होत नसेल, जर तुम्ही लायसन्स रद्द झालेल्या व्यक्तीलाच पीएमसी नेमत असाल, तर मग या बहुमताचा काय नेमका अर्थ आहे? म्हणजे बहुमताच्या आड या गोष्टी तर लिगल ठरू शकत म्हणजे नाही. ज्या माणसाला कुठलीच अहर्ता नाही काम करण्याची, अशा माणसाला तुम्ही का नियुक्त करता? सगळ्यात मोठा फार्स म्हणजे डीआर ऑफिस मध्ये सुनावणी ठेवण्यात आली. बर. सुनावणीला आम्ही आणि पीएमसी आणि कमिटी सदस्य होते. तिथे अचानक एक महिला आल्या ज्यांना मी आयुष्यभर कधी पाहिलेलं नव्हतं. डीआरएससी समोर बसले, त्यांच्या समोर त्या महिला बसल्या. तो तेजस शहा मागे उभे होते, त्यांच्याबरोबर आणि कमिटी सदस्य होते. मग त्या महिला असं म्हणाल्या की ही रेडियस नावाची जी कंपनी आहे त्याची मालकीण मी आहे आणि हे माझ्याकडे काम करतात. मी त्यांना दर महिन्याला पगार देते आणि हे माझे पती आहेत. बर, ज्यांच्याबद्दल आक्षेप होता. ज्यांच्याबद्दल आक्षेप होता. आता नैतिकदृष्ट्या डीआरला याच्यामध्ये काहीच भूमिका आणि चूक वाटलं नाही. एक मी त्यांच्याबद्दल खूप ऐकलं आहे की खूप प्रामाणिक आणि खूप हुशार असे डीआर आहेत ते. त्यांचं नाव घेत नाही मी. आणि खूप सेन्सिटिव्ह माणूस आहे, साधा माणूस आहे. पण अशा साध्या माणसाला इतका मोठा घपला इकडे होतो आहे. बरोबर. आणि बाई तिकडे बसून असं म्हणते की याचं एक लायसन्स गेलं, दुसरं आणखीन 3 लायसन्स त्याच्याकडे आहेत. आपली व्यवस्था अशा प्रकारच्या माणसांना अपॉइंट करून माझ्यासारख्या माणसांची जीव धोक्यात घालते आहे असं नाही वाटत का? केवळ मेजॉरिटीच्या जोरावर किती किती लोकांचे प्राण, किती लोकांचं आयुष्य बर्बाद करण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचं एक जजमेंट असं सुद्धा आहे की मेजॉरिटी कॅनॉट टेक रॉंग डिसिजन्स. बरोबर. ते जजमेंट सुद्धा माझ्याकडे आहे. त्या जजमेंटकडे डीआरने कम्प्लिटली दुर्लक्ष केलेलं आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये इश्यूवर फोकस न करता नको त्या गोष्टी इन्क्लूड आहेत आणि त्याच्यामुळे असल्या ऑर्डर आलेल्या आहेत. माझी मुख्यमंत्री साहेब आणि सर्व मंत्र्यांना जे जे या
या या या खात्याशी संबंधित आहे त्यांना कळकळीची विनंती आहे की सामान्य माणूस जो वर्षानुवर्ष अशा ऑफिसमध्ये पिचतो आहे, हे जे सगळे नियम आहेत ते सगळे चुकीचे असं नाही, खूप विचार करून केलेले आहेत. पण कधी कधी परिस्थिती अशी उद्भवते जिथे हवामहल सारखी कॉम्प्लिकेटेड परिस्थिती उद्भवते, तिथे ते सरसकट नियम लागू करून चालणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही वेगळा विचार करायला पाहिजे आणि डीआरने कातडी बचाव धोरण स्वीकारून हायकोर्टने हे नियम दिलेले आहेत म्हणून तुम्ही मग 2 महिने तुम्ही कशाला तिकडे चौकशी करण्याचं नाटक केलं. माझा आणखीन एक प्रश्न आहे, जेव्हा पुनर्विकसनाच्या शेवटच्या डेव्हलपरच्या बिल्डरच्या निवडीला माणूस येतो, डीआरचा माणूस येतो, मी असं ऐकलंय की प्रत्येक फ्लॅट मागे तो काही हजार रुपये घेतो तरच येतो, नाही तर येत नाही, असं ऐकलंय मी. आणि मग तो स्वतः सोबत एक कॅमेरामन घेऊन येतो. मग कमिटी सदस्य सगळे बसतात, सगळे सदस्य बसतात, बिल्डर बसतो, सगळे बसतात आणि म्हणतात हा मान्य आहे, सगळे हो हो म्हणतात, लिहून देतात. आणि मग बिल्डरची माहिती, पीएमसीची माहिती, सगळी कागदपत्र तो घेऊन जातो जी त्याने ऑलरेडी चौकशी केलेली असते असं आपण गृहीत धरतो, म्हणूनच सगळे हो म्हणतात आणि मग तो त्याला सँक्शन देतो. आता जर माझ्याकडे तो माणूस आला होता, मी अनुमोदन दिलेलं आहे बिल्डरला की माझं होकार आहे त्या ह्याच्यासाठी, पुनर्विकसनासाठी हा बिल्डर मला चालेल, तेव्हा त्या बिल्डरची, त्या पीएमसीची संपूर्ण चौकशी जर कमिटीने केली नसेल तर येऊन बसणाऱ्या डीआर कडनं आलेल्या अधिकाऱ्याची ती जबाबदारी आहे की नाही. आणि वर्षानुवर्ष ही प्रॅक्टिस जी संपूर्ण मुंबई आता पुनर्विकसनासाठी बाहेर काढलेली आहे, म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये असे अधिकारी जात असतील जे चौकशी करत नसतील आणि माझ्यासारख्या माणसाला ताप होत असेल, याची जबाबदारी कोण घेणार? याची जबाबदारी सरकार घेणार आहे का? याची जबाबदारी त्या खात्याचे मंत्री घेणार आहेत का? उद्या जर हा गुन्हेगार, फोर्जरीच्या गुन्ह्याखाली अटक झालेला माणूस आहे, हा याने रबरी खोटे शिक्के तयार केले होते, खोट्या सह्या केल्या होत्या, विमान प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याने डॉक्युमेंट चेंज केले होते आणि ते सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाले होते आणि म्हणून त्याला अटक झाली होती, म्हणून हा FIR दाखल झालेला होता, म्हणून ही चार्जशीट दाखल झालेली होती. ती चार्जशीट 16 पासून अजून प्रलंबित का आहे, याच्यावर कारवाई का होत नाहीये? याला कोण वाचवत आहे? याच्या मागे कोण राजकीय परिस्थिती आहे? आणि जर कोणी राजकीय माणूस असेल, कुठला पक्ष असेल, तर माझ्यासारख्या कलावंताने, माझ्यासारख्या सामान्य माणसाने काय करायचं? बरोबर. नाही, मला हाच याच्यातला प्रश्न पडलाय की म्हणजे आता हे असे प्रकार मुंबईमध्ये अनेक ठिकाणी होतही असतील, तुमच्यामुळं हे सगळे प्रकार आता उजेडात येत आहेत. आणि ज्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले होते त्याच्यामध्ये इतकी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला माणूस, ज्याचं लायसन्स रद्द झालेला आहे, तो पीएमसी म्हणून कायम राहतो. त्याची पत्नी येऊन दावा करते की मी या कंपनीची मूळ मालक आहे आणि डेप्युटी रजिस्ट्रार ही सगळी गोष्ट इतक्या निरागसपणे मान्य करतात. त्यांच्या अहवालामध्ये याचा कुठलाही उल्लेख येत नाहीये या सगळ्या बॅकग्राऊंडचा. आणि आता त्यांना सांगितलं जातंय की सहकार न्यायालयाकडे तुम्ही दाद मागा. आता प्रश्न हा आहे की मुख्यमंत्र्यांनी तुमच्या पहिल्या पोस्ट नंतर आदेश दिलेले होते की या सगळ्या प्रकरणामध्ये 2 व्यक्तींची नावं पण लिहिलेली होती की तुम्ही याच्याबद्दल लक्ष ठेवून राहतील वगैरे म्हणून. तुमचं नंतर काही कम्युनिकेशन झालं का मुख्यमंत्री कार्यालयाकडं या सगळ्या प्रकारानंतर? नाही, ह्या डीआर प्रकरणामध्ये आम्ही एवढे गुरफटून गेलो आणि इतका वैताग येतो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की परत आपलं हे काढून तिथपर्यंत जा आणि सगळं. आणि मुख्यमंत्री साहेब इतके सेन्सिटिव्ह आहेत ते की त्यांनी निदान किशोर कदम कवी सौमित्र अडचणीत आहे म्हणून त्यांनी दखल घेऊन त्यांनी हे तरी केलं. त्यांना किती पुन्हा पुन्हा त्रास देणार आणि त्यांना काय जाऊन सांगणार कुठल्या मंत्र? आणि मला सुद्धा कामं आहेत, मला सुद्धा हप्ते भरायचे आहेत. आणि आता माझं हे कष्टाने कमवलेलं सगळं घर अशा गुन्हेगार माणसाच्या हातामध्ये मी कुठल्या याने देऊ सांगा? आणि हे परत घर मला मिळेल याची जबाबदारी कोण घेणार आहे? याची जबाबदारी डीआर घेणार, याची जबाबदारी कमिटी घेणार, याची जबाबदारी सहकारी मंत्री घेतील, याची जबाबदारी कोण घेणार? मी
जर एफिडेव्हिट करून मला जर कमिटीने दिलं, जर मला तेजस शहाने एफिडेव्हिट करून दिलं, येणाऱ्या बिल्डरने एफिडेव्हिट करून दिलं की तुमचं घर आम्ही तुम्हाला सुरक्षित या तारखेपर्यंत देऊ, तर मी हे द्यायला तयार आहे. नाही, तुम्ही जसं म्हणाला तसं म्हणजे मलाही तुमची मुलाखत या विषयावर घेण्याच्या ऐवजी तुमच्या एकूण म्हणजे कामाबद्दल, तुम्ही ज्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे, राष्ट्रीय अवॉर्ड मिळालेले आहेत, कवी म्हणून तुमचं काम जे आहे ते किती मोठं आहे हे आपल्याला माहिती आहे, पण तरी मग हे जे करावं लागतं ह्याचा त्रास किती मोठा आहे? म्हणजे सतत अशा कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात, हे DRBR असे शब्द आणि सगळे एकूण हे सगळे सरकारी कागद तपासत बसावं लागतं, याचा मनस्ताप असा होतो की माझं काय होतं की मी इतकी वर्ष काम करतोय, मला असं वाटतं की मला सगळेच ओळखतात. हा, मी 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 काय अंकुश चौधरी नाही, मी भरत जाधव नाही, मी किशोर कदम आहे, पण ओळखतात. म्हणजे ते फेमस आहेत, मी थोडंसं कमी फेमस असेल. एखाद्या ऑफिसमध्ये जातो आणि मी गाडे पाटील साहेब सारखे आमचे DA आहेत, त्यांना म्हणतो की सर नमस्कार, मी किशोर कदम. मग ते म्हणतात हा बरं, मग त्यांनी माझं काही पाहिलेलं नसतं. तर अशा वेळेला मग मला सांगावं लागतं मी मी कवी आहे, मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ते म्हणतात नाही हो, मराठी सिनेमा मी बघत नाही आणि मी कविता पण वाचत नाही, याच्यातच वेळ आमचा एवढा जातो. इथून ते सगळं सुरू होतं, तरी सुद्धा ते सगळं डायजेस्ट करून म्हणजे त्यांनी ओळखावं, मान द्यावा अशी अपेक्षा अजिबात नसते. परंतु माणसाने संवेदनशील असावं, कागदपत्रांमध्ये, नियमांमध्ये गुरफटून जाऊन पैशांच्या सगळ्या जंजाळामध्ये अडकून जाऊन सामान्य माणसाचा जीव मेटाकुटीला येईल इतकं वाईट वागू नये. बरोबर. नाही, आणि समाज म्हणून सुद्धा आपल्याला खरं तर या गोष्टीची लाज वाटली पाहिजे की कलावंतांना त्यांचं भावविश्व जे आहे ते त्यांच्याच म्हणजे आर्टिस्टिक कामासाठी त्यांचा वेळ, त्यांची एनर्जी खर्च झाली पाहिजे. त्यांना एका घरासाठी इतके व्याप करावे लागणं, याच्यामध्ये समाज म्हणून तुम्ही गुन्हेगार आहात हे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे सगळं किशोर कदम यांना गेल्या वर्षभरापासून, मला वाटतं वर्ष दीड वर्ष झालं ते या सगळ्यामध्ये आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी एक चौकशी सांगितल्यानंतर सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काही होत नाही, ही खूप धक्कादायक नाही, गोष्ट आणि आहे. मुख्यमंत्र्यांचे आदेश वेगळेच आहेत आणि यांनी चौकशी वेगळीच केलेली आहे. म्हणजे खरं तर इथं पोलिसांनी उतरून त्याची चौकशी करायला पाहिजे होती लगेच. ती पत्र त्यांच्याकडे गेली पाहिजे होती लगेच. फक्त हा प्रकार सोसायटीशी संबंधित करून DRBR ही व्यवस्था आणून मला इथे आणून बसवलेलं आहे या लोकांनी. निदान सहानुभूतीपूर्वक एक 4 ओळी टाकल्या असत्या की हा माणूस गुन्हेगार आहे, तुम्ही RTI तर्फे काढलेले FIR, चार्जशीट हे सगळं आहे, कमिटीला असे आदेश द्यायला पाहिजे होते की याच्याबद्दल तुम्ही पुनर्विचार करा. फक्त मोघम सांगून DR मोकळे झाले की आमच्या हातात काही नाही. मग तुम्ही काय करता आहात तिकडे? मग एवढी मोठी जी बिल्डिंग तिकडे बांधून ठेवलेली आहे, इतके लोक जे एवढ्या सगळे जे फाईल्स बांधून ठेवलेले आहेत, त्यांचं काम कधी करणार आहात तुम्ही? बरोबर. काय अर्थ आहे या सगळ्या व्यवस्थेला? बरोबर. तुमची जी पहिली पोस्ट होती त्याच्यानंतर मग काय बदल घडला? म्हणजे तेव्हा तुम्ही ही पण खंत व्यक्त केली होती किंवा भीती व्यक्त केली होती की हे SRAच्या अंतर्गत डेव्हलपमेंट करण्याचा प्लॅन आहे, पण त्या त्या सगळ्याचं पुढे नेमकं काय झालं आणि अजूनही तो धोका आहे का? अजूनही तो धोका आहे, कारण त्यांनी रेझोल्युशन करून त्याच गुन्हेगार पार्श्वभूमीच्या FIR दर्ज झालेल्या, चार्जशीट दर्ज झालेल्या तेजस शहाला इथे आणून बसवलंय. गंमत अशी की त्या मॅडम म्हणतात की ही रेडियस कंपनीची मालकीण मी आहे, माझ्याकडे हे काम करतात, मी पगार देते, हे माझे पती आहेत. बरं. तर अशा गुन्हेगार माणसाला रेडियस कंपनी कामावर ठेवते, तर या रेडियस कंपनीवर बंदी आणायला पाहिजे की नको? बरोबर. बरं, या ज्या गार्गी तेजस शाह आहेत, या स्वतः आर्किटेक्ट आहेत का? हो. आणि त्याची आर्किटेक्ट नसतील तर त्यांनी आर्किटेक्ट फर्म उघडली कशी? असं होऊ शकतं का? माझ्याकडे 10 करोड रुपये आहेत, तर मी एक चॅनल उघडतो, युट्यूब चॅनल, आणि प्रशांत कदमला पगार देतो, आणि प्रशांत कदम खुनी आहे आणि त्याने मर्डर केलेला आहे, तर मी त्याला खुनी आणि आमच्या सोसायटी मधले काही कमिटी सदस्य काय म्हणतात, माझ्याकडे आहे रेकॉर्ड ते,
की अहो त्याच्यावर गुन्हेगार आहे तो, FIR झालेला है, गुन्हेगार है तो, अहो जा अपने को क्या करने का है, वो उसका पहले का है ना. बर. इतके निर्लज्ज लोक, हम्म, हम्म, हम्म. इतके निर्ढावलेले लोक कमिटी सदस्य कसे काय असू शकतात की ते त्याचं जुनं आहे ना. पण म्हणजे या म्हणजे सगळ्यामध्ये एखादा माणूस गुन्हेगार असेल आणि बिल्डिंगची हालत जर खस्ता आहे असं तुम्ही म्हणता, मग तुम्ही एखाद्या दरोडेखोराच्या हातात पण काम देणार का? आता ही एवढी सिंपल गोष्ट आहे की एवढी त्याची क्रिमिनल बॅकग्राऊंड लोकांना दिसते. मला एक कळत नाहीये, 24 सदस्य तुमच्या सोसायटीमध्ये आहेत, हं. तुम्ही एकटेच या सगळ्यासाठी भांडताय, तुम्ही एकटे का पडलेले आहात, तुम्ही बाकी कोणाला कन्व्हिन्स का करू शकत नाहीये याच्यात? कारण त्यांना घाबरवून ठेवलेलं आहे आणि सगळ्यांचं मत असं झालेलं आहे की मत केलेलं आहे त्यांनी की आम्ही अडथळे आणतो आहोत. हा. मी रिडेव्हलपमेंटच्या विरोधात नाही याचे 10 पुरावे लिखित त्यांच्या माझ्याकडे आहेत. कमिटीच्या त्यांनी ह्याच्यामध्ये पण स्वतःच नोंद आहे. त्यांनी लिहिलेलं आहे बरोबर. आणि अनुमोदन मी दिलेलं आहे. माझ्याकडे असे अनेक पुरावे आहेत की रिडेव्हलपमेंटच्या विरोधात मी नाहीये, पण चुकीच्या माणसाच्या हातात, गुन्हेगार माणसाच्या हातात, इनएक्सपिरियन्स बिल्डरच्या हातामध्ये असलं काम जाऊ नये. बरोबर. ही माझी तळमळ चुकीची आहे का? तुम्ही बहिष्कृत सांगा. म्हणजे कधी कधी बहिष्कृत करण्याचे किंवा बहिष्कार टाकण्याचे प्रयत्न झाले? वर्षानुवर्ष माझ्या फॅमिलीला बहिष्कृत पद्धतीने या मेट्रोपॉलिटन सारख्या स्थितीमध्ये आम्हाला ठेवण्यात आलेलं, पण याबद्दल आम्ही कधी अवाक्षर काढलेलं नाही. आम्हाला त्याबद्दल काही बोलायचं नाही. आता रिडेव्हलपमेंटचा मुद्दा आहे तर मी त्याच्याबद्दल बोलतो आहे. पण म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये तुमची जी सोसायटी याबद्दल निर्णय घेते आहे, कुठल्या कुठल्या पातळीवरती चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत? अनेक पातळ्यांवर चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत. आता बघा की यांनी मिनिट्स, ज्या दिवशी आमची सर्वसाधारण सभा झाली आणि त्यांनी रेझोल्युशन केला की हाच गुन्हेगार ज्याच्यावर FIR दाखल आहे त्याला आणायचं, त्याचे मिनिट्स व्हायला पाहिजेत. बरं. ते मिनिट्स होण्याआधीच रात्री 9 वाजता त्याला मेल करण्यात येतो की आम्ही तुम्हाला अपॉइंट केलेलं आहे आणि आम्ही पेपरमध्ये ऍड न देता बिल्डरचे ऑफर्स मागवलेले आहेत. बरं. पण हे असं नियमानुसार अलाउड आहे का, म्हणजे पेपरमध्ये ऍड? पेपरमध्ये ऍड दिल्याशिवाय बिल्डर्सचे डायरेक्ट हे मागवणं हे बेकायदेशीर आहे. ठीक आहे. पेपरमध्ये ऍड देऊन बिल्डरला बोलवणं हे कायदेशीर आहे. इथे बेकायदेशीररित्या पर्सनल पद्धतीने मागवण्यात आलेलं आहे. म्हणजे जो गेलेला बिल्डर आहे तोच पुन्हा वेगळ्या नावाने इथे येण्याची शक्यता आहे. आणि त्या ज्या योजना त्यांनी ज्या दिलेल्या होत्या SRA वगैरे वगैरे त्या प्रकारच्या, त्याच पुन्हा इम्प्लिमेंट करण्याची शक्यता आहे. माझा असा दाट संशय आहे की येणारा बिल्डर किंवा गेलेला बिल्डर, तो गेला बिचारा, म्हणजे त्याने समजुतीने काढता पाय घेतला, तो हुशार होता. तर आता येणारा बिल्डर, PMC आणि कमिटी यांच्यामध्ये पैशांची फार मोठी देवाणघेवाण झाली असण्याची शक्यता आहे आणि ते एकमेकांमध्ये इतके अडकलेले आहेत म्हणून ते एकमेकांना इथे हवे आहेत. अन्यथा एखाद्या गुन्हेगार माणसाला गळ्यात पडून तूच थांब असं करण्याचं कारण काय, हे मला तुम्हीच सांगा. जे प्रेक्षक आहेत ना त्या सगळ्यांनी सांगा कारण काय असू शकतं. त्यांनी असं केलंय की आता मिनिट्समध्ये असं केलंय की जर आता परत कोणी ऑब्जेक्शन घेतलं, कुठल्याही प्रकारचा कायदेशीर प्रश्न उपस्थित केला, तर त्या मेंबरवर पेनल्टी लावण्यात यावी असे मिनिट्स करण्यात आलेत. म्हणजे मी काहीच बोलायचं नाही का सोसायटीमध्ये? हा. म्हणजे अशा पद्धतीने मिसेस अपर्णा शेट्टी asked Miss Neha Karai to give some suggestion on how to avoid such obstacle that comes up when the redevelopment is going on, to which Miss Neha suggested that if any member tries to cause any obstacle to halt the project, the society should charge a penalty to such members. म्हणजे कायदेशीर प्रश्न विचारायचेच नाहीत का? कोणीच विचारायचे नाहीत का? आणि माझा असा दावा आहे की कोणीही विचारत नाही माझ्याशिवाय, आमच्या फॅमिली शिवाय कोणीही विचारत नाही. म्हणजे हे फक्त आमच्यासाठी हा एक प्रकारचा धाकत पडशा आहे, ही एक प्रकारची धमकी आहे. तर हे असं आहे सगळं.
इतक्या दिवसापासून तुम्ही हा सगळा मुद्दा मांडताय, पण आता 17 डिसेंबरला तुमच्या सोसायटीची एक अतिशय महत्त्वाची मीटिंग होतीये. फार कमी वेळ उरलेला आहे. काय आता तुमच्या हातामध्ये गोष्टी आहेत आणि तुम्ही कुठल्या आधारे आता याच्या सगळ्या संदर्भात सोसायटीमध्ये अतिशय बेकायदेशीर पद्धतीची गोष्ट तिकडे होणार आहे असं मला वाटतं. असं ठरवण्यात आलेलं आहे की 17 तारखेपर्यंत सदस्यांनी, कमिटी सदस्यांनी आणि सर्व सभासदांनी आपापले बिल्डर्स तिकडे घेऊन यावेत, रेकमेंडेड बिल्डर्स तिकडे घेऊन यावेत आणि 17 तारखेला पीएमसी कमिटी सदस्य आणि इतर सदस्य यांच्याबरोबर बिल्डर, डेव्हलपर हे सगळे असतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये एन्व्हलप्स उघडले जातील. आता जर एन्व्हलप 2 3 4 5 किती येतील किंवा एक येईल काय काय सांगता येत नाही. त्याच्या पुढे चर्चा कशी करणार मेंबर्स की हा नको तो नको. डेव्हलपरला आणि बिल्डरला समोर बसवून, पीएमसीला समोर बसवून कमिटी एक प्रकारचा आमच्यावर धाक निर्माण करते, भीती निर्माण करते, एक दहशत निर्माण करते की याच्यातलंच निवडा. ही चुकीची पद्धत आहे, हे बेकायदेशीर आहे. आणि वरून असं म्हणतायत की आपण 79A फॉलो नाही करायचं असं ठरवलंय आणि इकडे डीआर म्हणतोय की त्यांनी 79A फॉलो केलाय. म्हणजे डीआर आणि कमिटी हा काय प्रकार आहे? 79A फॉलो केलंय असं डीआर म्हणतोय, ते म्हणतायत आपल्याला नाही. म्हणजे हे दोघं एकमेकांना काय करतात आहेत? ही अशा प्रकारची परिस्थिती ज्या ज्या सोसायट्यांमध्ये असतील त्या सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे. त्या सगळ्यांनी माझ्या बाजूने उभं राहायला पाहिजे. मी सगळ्यांना विनंती करतो, मी कळकळीची विनंती करतो की अशा प्रकारचं असेल. आता डीआर म्हणतोय की 79A फॉलो केलंय त्यांनी. आता हे 17 तारखेला म्हणतात 79A फॉलो करायचं नाही. नेमकी कुठली प्रक्रिया धरणार आहे? कोण कुणाला सपोर्ट करतोय, कोण कुणाला मागे घालतोय? या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजकीय व्यक्ती कोण आहे मागे, कोणाच या पीएमसीच्या मागे कोण आहे याची, आणि उद्या माझ्या जीवाचं काही झालं, माझ्या कुटुंबाच्या जीवाचं काही झालं तर याची जबाबदारी मुख्यमंत्री घेणार आहेत. याची जबाबदारी कोण घेणार आहे? उद्या जर माझ्या दुर्दैवाने आणि हायकोर्टाच्या ऑर्डरच्या मेजॉरिटीच्या नियमाने जर असा हा गुन्हेगार प्रवृत्तीचा, ज्याच्यावर FIR दाखल आहे, चार्जशीट दाखल आहे, असा पीएमसी आला आणि बिल्डर आला एखादा आणि त्याने माझं घर दिलं नाही, मला घर मिळू नये याची व्यवस्था केली, माझ्या आणि माझ्या कुटुंबियाच्या जीवाला काही धोका निर्माण केला, तर याला जबाबदार संपूर्णपणे रेडियस, येणारा बिल्डर आणि कमिटी सदस्य असतील असं मी जाहीर नमूद करू. याची नोंद सर्व राजकीय पक्षांनी, मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावी अशी मी विनंती करतो. पण आता या सगळ्यामध्ये तुमची पुढची म्हणजे अपेक्षा काय आहे? आता जे सरकार ज्याच्याकडं म्हणजे तुम्ही इतकी मोठ्या आशेनं तक्रार केलेली होती किंवा त्यांनी तुमच्या सगळ्या तक्रारीची दखल घेतलेली होती, पुढं तुम्हाला काय दिसतंय? माझं शासनाकडे असं म्हणणं आहे की प्रत्येक सोसायटीचे प्रश्न वेगळे असतात आणि इन जनरल जे हायकोर्टाचे निर्देश आहेत ते प्रत्येक सोसायटीला लागू नाही करू शकत तुम्ही. प्रत्येक ठिकाणी मेंबर्स वेगळे असतात. इन जनरल तुम्ही सगळं सरसकट सब घोडे 12% केलं तर माझ्यासारख्या माणसाची फरफट होऊ शकते. आणि मी कोणी काही खूप मोठा माणूस, असा खूप फेमस कलावंत आहे म्हणून मला फेवर मिळाला पाहिजे असं माझं म्हणणं बिलकुल नाही. अतिशय साधा सामाजिक कार्यकर्ता जो वर्षानुवर्ष समाजासाठी काम करतो, त्याच्या सुद्धा आयुष्यात जर असं आलं आणि असं झालं तर त्याला न्याय मिळाला पाहिजे असं मला वाटतं. मी त्या पातळीवर बोलतो आहे. पण या सगळ्या काळाच्या दरम्यान तुमच्या कामावर याचा काय परिणाम झाला? कसं म्हणजे तुम्ही शूटिंगमध्ये असता व्यस्त, अनेक चित्रपटांमध्ये, त्याच्यानंतर OTT सिरीज, या सगळ्यामध्ये आम्ही तुम्हाला बघत असतो. तर या सगळ्याचा कामावर होणारा परिणाम त्याच्याबद्दल आपण बोलत नाही आहोत, पण त्याचं नुकसान पण जास्त आहे.
हे बघा, मी अभिनय करतो आणि मी कवी आहे, मी संवेदनशील माणूस आहे आणि ह्या सगळ्या किचकट ह्याच्यामध्ये अडून माझं खूप नुकसान झालेलं आहे. खूप प्रोजेक्ट्स मला सोडावे लागलेले आहेत. आणि खूप माझं आतापर्यंत 2 पुस्तकं यायला पाहिजे होती, ते सगळं अर्धवट पडलेलं आहे. खूप पैशांचं नुकसान झालेलं आहे. ती सगळी नुकसान भरपाई मी DR वर लावू, मुख्यमंत्र्यांवर लावू, कमिटीवर लावू, समाजावर लावू, या सगळ्याला जबाबदार कोण आहे? खरं आहे. अतिशय अस्वस्थ करणारा हा प्रश्न आहे आणि मला वाटतं की किशोर हे कदम- बघा, हे रिडेव्हलपमेंट मध्ये त्यांनी ऑडिट रिपोर्ट दिले होते, त्याच्यात कुठेही तेजस शहाची सही नव्हती. बर त्याने दिलेल्या कुठल्याही महत्वाच्या कागदपत्रांवर त्याची सही नव्हती. बर आणि महत्वाच्या प्रत्येक मीटिंग त्याने येऊन अटेंड केलेली आहे आणि प्रत्येक सर्क्युलरवर हमारी हमारी पीएमसी तेजस शाह, हमारी पीएमसी तेजस शाह, हमारी असं लिहून नंतर ती बाई येऊन बसते आणि म्हणते की मी मालकीण आहे. अशा प्रकारची व्यवस्था DR, त्याच्या वरचे सहकार मंत्री, या खात्याचे मंत्री, या लोकांना जरा तरी संवेदनशीलता आहे का? बरोबर. या हा जो माझा त्रास आहे, इतक्या उघड प्रकारे जर तुम्हाला फसवलं जात आहे, तुम्ही फसवून घेताय माझ्यासारख्या माणसावर, आता तुम्ही काय गुन्हा दाखल करणार? मॅनेजर- माझ्यावर गुन्हा दाखल करणार? कशाबद्दल गुन्हा दाखल करणार? मी काय खोटं बोलतोय? हे सगळे मंत्री, खाली त्याच्या हाताखाली काम करणारे ब्युरोक्रेसी, माझ्यासारख्या माणसाचा त्रास, मी आता दिलेले सगळे पुरावे, ह्या सगळ्या लोकांचं तुम्ही काय करणार आहात? हा अतिशय अस्वस्थ करणारा प्रश्न आहे आणि हा केवळ म्हणजे सगळ्या व्यवस्थेला नाहीये तर सगळ्या समाजाला पण आहे. आणि मला तर एक मिनिट, वाटतं- आणि ही कमिटी कशा प्रकारे काम करते आहे याचे सगळे पुरावे मी, एवढं मोठं बाड त्यांना दिलेलं आहे. हा अहवाल आहे ना? हे सगळं बाड त्यांना दिलेलं आहे. मी मंत्रालयात सुद्धा जाऊन दिलेलं आहे. याच्यामध्ये A to Z एक्झिबिट्स म्हणजे पुरावे आहेत. जे पुरावे DR च्या ऑफिस मधनं RTI बंदच काढलेले आहेत आणि धडधडीत पुरावे आहेत. याची सुद्धा दखल ते न घेण्या इतके निर्ढावलेले हे DR अधिकारी आहेत. ही व्यवस्था आहे, यांचं मी काय करायचं? बरोबर. आणि सोसायटीची पण जी मॅनेजिंग कमिटी या आणि बद्दल सहकार मंत्री, त्यांचे सगळे ते सगळे खूप हेल्पफुल आहेत, मदत केल्यासारखं दाखवतात, पण शेवटी ऑर्डर अशी निघते की आमच्या हातात काही नाही. मग तुम्ही 2 महिने काय करता? तुम्ही मंत्रालयामध्ये ज्या मोठ्या खोल्या घेऊन AC मध्ये बसता, तिथे काय करता? बरोबर, हा प्रश्न आहे. तर हे एक उदाहरण आहे आणि या निमित्तानं तुम्हाला लक्षात आलं असेल की मुंबईमध्ये हे सगळं जे रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी होत असतील. म्हणजे इथं एक गुन्हेगारी पार्श्वभूमीची व्यक्ती एवढ्या सगळ्या गदारोळानंतर सुद्धा त्याचं काहीही वाकडं होत नाही. केवळ एक नाव बदलून त्याच्याच घरातली एक व्यक्ती येते आणि सांगते की मी या कंपनीची मालक आहे आणि सगळं जैसे थे राहतं. ज्या अधिकाऱ्यांना याची चौकशी करायची होते ते या सगळ्या क्रिमिनल बॅकग्राऊंडचा काही उल्लेख करत नाहीत आणि त्यामुळं एका कलाकाराला अशा पद्धतीनं आपल्या न्याय हक्कासाठी अशा पद्धतीनं भांडण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे आणि याच्यामध्ये त्यांच्या कलेचं होणारं नुकसान जे आहे ते तर अपरिमित आहे. त्याची पण चिंता खरं तर आपण या सगळ्यामध्ये करत राहिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की हा सगळा जो मनस्ताप झालेला आहे ना, त्याच्यामध्ये रेडियस या कंपनीवर आणि आमच्या सोसायटीच्या कमिटीवर FIR दाखल झाले पाहिजेत. बरोबर. आणि अतिशय काळजीपूर्वक प्रत्येक कागदपत्र प्रत्येक डेटनुसार तपासून जर त्याच्यात चुका नाही आढळल्या तर तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. मला तुम्हाला एक सांगायचं आहे, या कमिटीने माझाच पैसा म्हणजे आमचेच मेंटेनन्सचे पैसे घेऊन 3 वकील इथे ठेवलेले आहेत. एक वकील 7,000 रुपये पर महिना रिडेव्हलपमेंटचे कागदपत्र, पोलीस स्टेशन, लिटिगेशन हे सगळं करण्यासाठी केलेलं आहे. एक वकील तेजस शहाचा स्ट्रॅटेजिकल पार्टनर बनून ठेवलेला आहे. म्हणजे वरच्या लेवलवर जे काय करायचं त्याच्यासाठी ठेवलेला आहे. आणि एक वकील आमच्या
आग्रहामुळे डीए सगळा इतका ढिसाळ होता, त्याच्यामध्ये इतक्या अशा अटी होत्या की कुणीही जर डीएला हे केलं, विरोध केला, तर पर डे त्याला 50,000 रुपये दंड होईल. हां. पहिले 8 दिवस आणि 8 दिवसानंतर तो 75,000 रुपये कायम राहील, बर. असा अट. नंतर इमारत पडल्यानंतर तिथे काय घडतं आहे हे पाहायला कुणीही येऊ शकत नाही, असे अतिशय वाईट नियम असलेला डीए केला होता. आणि या सगळ्याला आमची कमिटी काहीच बोलत नव्हती. याला दोषी कोण आहे? बरोबर. मग मी हा त्रागा कशासाठी करतोय? खरं आहे. अपेक्षा करूयात की या सगळ्याची दखल राज्याचे मुख्यमंत्री महोदय घेतील आणि किमान या प्रकरणातला एक न्याय जो आहे, जो इतक्या दिवसांपासून प्रतीक्षित आहे, तो तातडीने मिळेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किशोर कदम यांच्या या सगळ्या प्रकरणातून तुम्हाला या व्यवस्थेबद्दल काय वाटतंय? कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.